एकलव्य शाळेच्या पाण्याचा सेंट्रल किचनसाठी अनधिकृत वापर, दोषींवर कारवाईची मागणी। आदिवासी विकास विभागामार्फत आश्रम शाळांसाठी सुरू करण्यात आलेल्या सेंट्रल किचनचा ठेका ग्लोबल हॉस्पिटॅलिटी सोल्युशन्स शांती विला खडकी पुणे या कंपनीला देण्यात आला असून हे सेंट्रल किचन एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल शेंडेगाव येथील बाजूच्या बिल्डिंगमध्ये कार्यरत आहे। या सेंट्रल किचनसाठी आवश्यक असलेले पाणी एकलव्य शाळेच्या परिसरातून कोणतीही परवानगी न घेता घेतले जात आहे, असे दि. 16 जुलै 2026 रोजी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद कोकण महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष रवींद्र मराडे यांनी संबंधित ग्लोबल हॉस्पिटॅलिटी सोल्युशन शांती विला खडकी पुणे या कंपनीच्या प्रतिनिधींना सेंट्रल किचनसाठी एकलव्य शाळेचे पाणी वापरण्याबाबत सक्षम प्रशासनाची लेखी परवानगी आहे का, अशी विचारणा केली। त्यावेळी कंपनीकडे अशा प्रकारची कोणतीही लेखी परवानगी उपलब्ध नसल्याचे समोर आले। त्यामुळे या सेंट्रल किचनसाठी आवश्यक असलेले पाणी एकलव्य शाळेच्या परिसरातून कोणतीही अधिकृत परवानगी न घेता घेतले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे। तसेच एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल शेंडेगावचे मुख्याध्यापक श्री. अरुण मस्कर यांनी कोणतीही सक्षम प्रशासकीय परवानगी न घेता सेंट्रल किचनला पाणीपुरवठा करण्यास परवानगी दिल्याचा आरोपही करण्यात आला आहे। या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून संबंधित अधिकारी व ठेकेदाराची जबाबदारी निश्चित करावी, तसेच या प्रकरणाची तातडीने चौकशी संबंधित कंपनी तसेच एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल शेंडेगावचे मुख्याध्यापक अरुण मस्कर यांच्यावर नियमानुसार कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदचे कोकण महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष रवींद्र मराडे यांनी आपल्या संपूर्ण तुमच्या वतीने केली आहे। विद्यार्थ्यांच्या हक्काच्या पिण्याच्या पाण्याचा वापर इतर कोणत्याही कामासाठी होऊ नये, तसेच या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करून भविष्यात अशा प्रकारांना आळा घालावा अशी मागणी केली आहे। रवींद्र मराडे, शहापूर।